तर एवढं जबर लागतंय. हा ऊन तर एवढं थोडं प्रॅक्टिस कमी कर रे बाबा. काळा आहे अजून जास्तच काळा आहे. पहिले नागोबालाही फिरता अशा जागेवरती. तर नागोबा जर याच्यात घुसला तर माझे वांदे होते. लेट्स गो. अरे काय होतं नागोबा? हा नागोबा. जय श्रीराम. सर्वात पहिले तुम्ही व्ह्यू पहा बॅकग्राऊंडला किती झकास येतोय. तर आजची राईड आपली अशा जागेवर झाली आहे आणि अशा टायमात झाली आहे. तिथं विचारत नव्हती ही राईड, पण मन झालं आणि आपण एक छोट्या म्हणजे जास्तच मोठ्या राईडला निघालो. आणि निघाल्यावर रस्त्यामध्ये आपल्याला खूप खूप सुंदर असा दृश्य पाहायला भेटतो. तर तो तुम्हाला दाखवतोच, पण मला हा अँगल खूप बेस्ट वाटतोय कारण की ते बॅकग्राऊंडला एवढा मस्त यार. काय बोल. तर असा एक भारी वाटतो तो मेरे जुल्फे उडते हुए. तर हा प्लेस आहे आपला नेर आणि कुसुंबा ते मालेगाव या रस्त्याच्या दरम्यान. मागं कोणतं तरी गाव होतं, त्या गावाचं नाव लक्षात नाही आपल्याला. तर त्यानंतर हा व्ह्यू पाहायला हायवेने जाताना, म्हणजे याच्या पहिलेही या स्पॉटला येऊन थांबलोय मी. खूप सुंदर आहे, पण पावसाळ्यात हा व्ह्यू बघितला नव्हता आणि तो एवढा सुंदर दिसत असेल ही माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे. आणि ती कल्पना आता तुम्हाला दाखवणार आहे. कल्पना म्हणजे मुलगी नाही, कल्पना म्हणजे हे दृश्य आणि या जागेवर येणं. तर सर्वात पहिले तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. तर पेश आहे आपके लिए हे वाला जबर किल्ला. तर हा व्ह्यू एवढा सुंदर आहे आणि आवाजही एवढा खास येतो यार. जेवढी राईडची थकात नव्हती ना, म्हणजे जेवढा राईडचा थकाव होता तो पूर्ण संपला आहे. तर इथं शांत अर्धा पाऊण तास आराम करणार आहे, मग त्यानंतर पुढची राईड. तर आपण थोडा आता सिनेमॅटिक व्यू पाहू. आइए देखते हैं, मजा आएगा. ये I can never be free. Maybe I'm not where I wanna be. Lately it just feels like I'm going crazy. But once more open back door, searching for solutions for my never-ending game. Then my brain is just like the lag. It's just another of those days. Another one of those days. What do I usually say? Maybe if I quiet down, maybe then I'd have it all figured out. Maybe then I can start again. Maybe that's what it takes in the end. Nothing makes sense to me, it's just a constant fight daily. Maybe that's just it. Maybe I just need to quit. Maybe I need to quit to start again. Maybe just maybe it's the same thing every day, and it's driving me crazy. Oh. Do I open that door? हा धबधबा छोटा आहे, पण मन शांत करणारा आहे. जो आनंद आपण मोठा धबधबा पाहून घेऊ शकत नाही आणि जो आनंद येत नाही, तो आनंद हा छोट्याशा धरणावर आणि या छोट्याशा प्लेस वरती येऊन होतोय.
काय फील होतंय ना, एक्सप्लेन करू शकत नाही. एवढं सुंदर, एवढा भारी, चेहऱ्यावरून तर तुम्हाला वाटतच असेल किती 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 शांतता वाटते. पण खरंच जर तुम्ही येत असाल नाशिक मालेगाव ते कुसुंबा, तर नक्कीच तुम्ही या प्लेसला नक्कीच व्हिजिट करा. आणि या जागेचं लोकेशन ॲड करून देईल, जेणेकरून जर तुम्ही येत असाल या रूटने तर नक्कीच या जागेवरती म्हणजे थांबा. पण पावसाळा आहे तोपर्यंत, जोपर्यंत हे पाणी होत आहे, जोपर्यंत हे पाणी चालू आहे, जोपर्यंत हा पाणी चालू आहे तोपर्यंत नक्कीच विजिट करा. हा तुम्हाला स्काय पण दाखवतो. स्काय One of those days. What do I usually say? Maybe if I quiet down, maybe then I'd have it all figured out. Maybe then I can start again. Maybe that's what it takes in the end. Nothing makes अरे माझं हेल्मेट पहिले आवडून घेऊ द्या बाबा. इथं खालून पहिले नागोबालाही फिरता अशा जागेवरती. तो नागोबा याने तर घुसला, तो नागोबा जर याच्यात घुसला तर माझे वांदे होते. काय करावं यांचा आता? अर्धा टाइम तर केसचं वरण्यातच जातो ना. होय बाबा, जातील व्हिडिओ पाहून माझी. चला एवढं जबर लागतंय, एवढं जबर लागतंय. हा उंच एवढं जबर लागतंय. पाऊस पडला तर पाऊस लागतो, ऊन पडला तर जास्तच ऊन लागतो. थोडं ब्रॅकनेस कमी कर रे बाबा. काळा आहे तर अजून जास्तच काळा आहे. तर मागचा एक रेकॉर्ड होता माझा 3 तास 24 मिनिट नाशिक टू नंदुरबार, आणि तो रेकॉर्ड ब्रेक करत या वेळेचा टायमिंग आहे माझा 3 तास 18-19 मिनिट. म्हणजे जास्त नाही आहे पण आहे कमी. कारण की सर्वात बेस्ट कारण होतं चांदवडपर्यंत पाऊस होता, आणि चांदवड नंतर एकदम सुसाट वातावरण होतं, एकदम मोकळं. ऊन पण पडलेलं होतं थोडंफार, आणि रस्ताही एकदम ओके होता. तर ही आहे आपली, तुम्हाला तर माहितीच असेल, तिचा लुक पाहून जाऊ. तर ही आपली R15 V3, आणि एक टॅग असतो बायकरचा आणि एक रायडर नावाचा. तर सध्या जो कोणी बाईक घेतोय, बाईक परचेस करतोय, आणि बाईक घ्यायचा पहिले तो नावाचा पुढं किंवा मागं रायडर नाव लावतो. आणि रायडरची व्याख्या त्याला इतकीशी माहिती, मला पण अजून माहित नाही एवढी. पण रायडर म्हटल्यावर आणि एक चांगला बायकर म्हटल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी खूप महत्वाची आहे. रस्त्यावर असो किंवा सिटीमध्ये असो. आताच्या मुलांचं हे झालंय की बाईक घेतली आपण, हायवेला असो किंवा सिटीमध्ये असो, फक्त पळवायची, जेवढ्या फास्ट पळवता येईल तेवढा फास्ट पळवायची, आणि समोरच्या पब्लिकला किंवा समोरच्या गाडींना कटकुट मारून काढायची. याला ते रायडर म्हणतात. आणि ही रायडरची व्याख्या त्यांच्यासाठी आहे. आणि हे चालवायचं आणि फास्ट चालवायचं हे त्यालाच रायडर म्हणतात. तर त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही गाडी घ्या, चांगली घ्या, खूप चांगलीही घ्या, पण जेवढी आपण स्वतःची काळजी करतो तेवढीच पब्लिकचीही करा. कारण की
त्यांच्याही घरात कोणी आहे, आपल्याही घरात आहेत. आणि कधी गाडी एवढ्या स्पीडली चालवा जेवढी तुम्ही कंट्रोल करू शकता. कारण की मीही ट्राय केलंय. मी पहिले फास्ट चालवायचो, म्हणजे आताही चालवतो. पण चालवायचं कारण, त्याच्या मागचं कारण आहे माझे सेफ्टी गार्ड. आता हे जे जॅकेट पाहताय हे स्पेशल रायडिंग जॅकेट आहे. सेकंड लेवलचं हे जॅकेट आहे. त्याला इथं 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 नाही, इथं इथं खाली, हा इथंही गार्ड्स आहे. आणि पायांना बघितलं कुठे ते पाय, यांना बी इकनी गार्ड्स आहे. हँडग्लोव्ज, हेल्मेट हे वेअर करूनच मी राईड करतो. मग ती 120 असो किंवा 140 किंवा 150 या स्पीडला. पण असं कधी नाही की बिना हेल्मेटचा बिना रायडिंग करते या स्पीडला मी अचीव करतो. तर तुम्ही बाईक चालवा, पण काळजी करून आणि काळजी घेऊनच चालवा. मला सध्या आता रीलला पण पाहतो, इंस्टाग्रामलाही पाहतो आपण. आता नावाचं पुढे रायडर खूप टॅग लागायला लागले. रायडर रायडर रायडर. मग आज खूप दिवसापासून मी बोलायची इच्छा होती आणि आज मी ते सांगितले. आता ही माझ्याकडची बाईक आहे R15. ही पण मॅक्सिमम चांगला रायडर जर असला तरी 150-160 पर्यंत जाते. तिचे इंजन 155 cc का असे ना, पण ही चांगल्या चांगल्या गाडींना तोड देते. तर फक्त नावाच्या रायडरांना सांगतो, काळजी घ्या. आणि खूप अशा रस्त्यावर मी असे चिटूर रायडर पाहतो. आणि मी असं म्हणत नाही मी पण एक रायडर आहे असं कधीच म्हणू शकत नाही. आणि नावाच्या पुढेही मी टाकले नाही. रायडर म्हटल्यावर त्याच्या मागे खूप जिम्मेदाऱ्या असतात रस्त्यावर चालवताना, बाईक चालवताना. आणि तो रायडर म्हटल्यावर आपल्याला सर्वांची काळजी करूनच रस्त्यावर चालावं लागतं. नुसतं आपण मोकार सुटतोय तुफा करत तसं आपल्याला नाही करायचंय. कधी सेफ जर्नी करा. आणि सर्वात महत्त्वाचं हेल्मेट, हँडग्लोव्ज. जास्त आपलं बजेट की कमी असेल तर तुम्ही फक्त स्नी गार्डचं तुम्ही घेऊ शकता. ते साधारण चांगल्यातले चांगलेही 1500 पर्यंत भेटूनच जातात. तर ते वेअर करा आणि बाईक राईड करा. काही थोडंफार जास्त वाईट वाटलं असेल मला बोलण्यात चुकी असेल तर सॉरी. पण खरं सांगतो, फक्त नावाला रायडर म्हणू नका, त्याचंही पालन करा. कारण की अशा रायडरांमुळे चांगले जे रायडर असतात, जे लॉंग राईड करतात, त्यांचंही नाव खराब होतं. आणि जो कोणी असा बाईक चालवतो त्याच्यामुळं त्यांनाही त्याच टॅगमध्ये धरलं जातं. तो टॅग आहे शक्ती. तर प्लीज राईड करताना काळजी घ्या सर्वांची. आणि सर्वात मेन परत सांगतोय, रायडिंग गेअर नक्कीच वेअर करा. तर या जागेवर साधारण मी 15 मिनिटचा ब्रेक घेणार होतो, पण इथं मन एवढं रमलं तर जायची इच्छा होत नाही. विचार होतोय इथलं वातावरण पाहून, अब लोट चले घर के लिए. आता घरासाठी निघू, कारण की पाऊस चालू झाला. तळचा पण ओला होऊन जाईल, तसा बी ओला होऊन जाईल. तर चला, हा होता आपला एक छोटासा ब्लॉग. नेक्स्ट टाइम आपण इथं नाही तर अशा एक सुंदर ठिकाणी कॅम्पिंग करू आणि एक चांगला ॲडव्हेंचर ब्लॉग बनवू. आमच्यासाठी थोडी प्रार्थना करा, आमचंही चॅनल थोडं चालावं आणि अशा नवीन नवीन चांगले प्लेस तुम्हाला व्हिजिट करून दाखवावी. आणि तुम्ही त्याच्यानंतर व्हिजिट करा किंवा पहिले तुम्ही जा लागलेच तर मला सांगा. भेटू अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सावकाश वाहन चालवा. कारण की आता सध्या पावसाळ्यामध्ये रस्त्यामध्ये खूपच खड्डे. आता मी बघितले एक हा हायवे धुळे साखरे हायवे, त्या हायवेला एवढे मोठे आता मध्ये मारणार नाही एवढे मोठे खड्डे.
आणि त्यांची डेप्थ होती एवढी, साधारण 2-1.5 फुटाची, एवढे मोठे खड्डे. मग मालेगावमध्ये पाहायला भेटले, नंदुरबारमध्ये होतो तिथेही खूप मोठे खड्डे पाहायला भेटले. एका खड्ड्यात मी वाचलो होतो, एवढे जवळ दाखवणार होतो, पण काही टायमाची कमतरता होती आपल्यामुळे, त्याच्यामुळे मग आपण काही दाखवलं नाही. ठीक आहे, तर जास्त करून नाही तर पैसे तरी घ्या आणि बाईक मस्त चालू. तर आजची राईड आपण इथं संपवू, नाही ते नाशिक जवळ पोचल्यावर संपवू. तर नाशिक जवळ थांबताना आलं तर हाच आपला एंड राहील इथं. तर काढा नको रे. तर थोडंफार सकाळचं काही खाल्लं नाही, खाऊ करत पुढं पाऊ करत शेवटी रिटर्नचा प्रवास झाला आणि आता घरासाठी निघतोय. तर लेट्स गो. काय होतं, नागोबा? हा नागोबा. ब्युटिफुल व्ह्यू, गॉर्जियस व्ह्यू. आपण या व्ह्यूला बाय करू आणि निघू. बाय, भेटू परत एका नवीन ब्लॉगमध्ये. टाटा. कुठे? टाटा टाटा.